नवोदय मित्रांनो, आज आपला व्याकरणातला हा साधारणतः पाचवा भाग असेल, पाचवा सहावा भाग असेल. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं होतं, वर्ण पाहिले होते, स्वर पाहिले होते आणि व्यंजन पाहिले होते. दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं होतं एकूण किती पुरुष असतात, लिंग कुठलं असतात, वचन किती आहेत आणि काळ किती आहेत हे आपण दुसऱ्या भागामध्ये पाहिले होते. तिसऱ्या भागामध्ये प्रथमा विभक्ती पाहिली होती. चौथ्या भागामध्ये आपण कर्म पाहिलं होतं द्वितीय विभक्ती, आणि तृतीय विभक्तीमध्ये करण पाहिलं होतं तृतीय विभक्तीमध्ये पाहिलं होतं. आणि आज हा आपला सहावा भाग आहे. तर आज हा भागामध्ये आपण चतुर्थी विभक्ती हे बघणार आहोत. तर त्यापूर्वी पहिलं सर्व नोटडाऊन करायचं आहे आपल्याला, कारण आपण जेवढे पण भाग पाहिलेले आहेत ते सर्व रेकॉर्डेड आहे. आपण ते नोटडाऊन केलं हे मी गृहीत धरतो. आजचंही तसंच आहे की जे जे स्क्रीनवरती आपल्याला दिसणार आहे ते आपण सर्वांनी नोटडाऊन करायचं आहे. तर प्रथमतः चतुर्थी विभक्ती याला डेटिव्ह केस असंही म्हणतात. चतुर्थी विभक्तीला डेटिव्ह केस असंही म्हणतात. संपदाने चतुर्थी, संपदाने चतुर्थी म्हणजे उदाहरणार्थ घ्यायला गेलं तर यस्य धातु कामो रोचने वा धारयते वातं संपदानं, म्हणजे का सांगितलं संपदाने चतुर्थी म्हणजे यस्य धातु कामे रोचते वा धारते वा तं संपदानं, म्हणजे ज्याला काही द्यायची असेल, एखाद्याला एखादी वस्तू आवडते किंवा एखादी वस्तू पाहिजे असते तेव्हा चतुर्थी विभक्ती होते, त्याला संपदान असेही म्हणतात. म्हणजे चतुर्थी विभक्तीला डेटिव्ह केस आणि संपदान असं म्हणतात. उदाहरणार्थ याचकस्य भिक्खं ददाती, भिकाऱ्याला भिक्षा देतो. याचकस्य भिक्खं ददाती, काहीतरी देण्याची क्रिया इथे होते. बुद्धस्य भत्तं ददाती, बुद्धाला भोजन देतो. हे आपण तुम्हाला पहिले सांगितलं होतं की नॉर्मल जेव्हा आपण ट्रान्सलेशन करतो, म्हणजे बुद्धाला इथे कसं आलं आहे, बुद्धस्य भत्तं ददाती, बुद्धाला भोजन देतो, हे नॉर्मल ट्रान्सलेशन आहे, बरोबर ट्रान्सलेशन आहे. पण आपण बुद्धांना नेहमी आदरार्थयुक्त शब्द वापरतो, म्हणून बुद्धांना भोजन देतात, बुद्धांना भोजन देतो असं यायला पाहिजे होतं आपला शब्द. देवदत्तस्य रोचते मोदकं, देवदत्ताला मोदक आवडतो. देवदत्तस्य रोचते मोदकं, देवदत्ताला मोदक आवडतो. ह्यावरील सगळ्या वाक्यामध्ये काय आलं, याचकस्य, बुद्धस्य, देवदत्तस्य हे शब्द चतुर्थी विभक्तीमध्ये येतात. याचा इन शॉर्टमध्ये शेवटला असं हे प्रत्यय लागलेलं आहे. चतुर्थी विभक्तीला तादत्थे म्हणजे त्याच्याकरिता या अर्थाने ही चतुर्थी विभक्ती होते. पहिलं काय आलं, कोणाला तर द्यायचं आहे किंवा याच्याकरता, ह्या दुसऱ्यावाले त्याच्याकरता, म्हणजे लोकहिताय बुद्धो धम्मं देसती, लोकहिताकरता बुद्ध धम्माचा उपदेश करतो असं येईल, पण इथं आपल्याला आधारार्थ शब्द वापरतो म्हणून करतात. देसती म्हणजे करतो होतं, पण आपण आधारार्थ शब्द वापरतो म्हणून करतात असं वापरलं आहे. लोकहिताकरता बुद्ध धम्माचा उपदेश करतात. न समर्थो दारण भरणाय, म्हणजे पत्नीच्या पालनाकरता समर्थ नाही. न समर्थो दारण भरणाय, पत्नीच्या पालनाकरिता समर्थ नाही. या दोन्ही वाक्यामध्ये काय आलं, लोकहिताय आणि दुसरा आहे दारण भरणाय, म्हणजे असं प्रत्यय पण आलेला आहे आणि आय हा प्रत्यय लागलेला आहे. शेवटचं जर व्यवस्थित लक्ष दिलं तर पहिल्यामध्ये याचकस्य असं प्रत्यय लागला आहे आणि दारण भरणाय किंवा लोकहिताय आय हा शेवटला जो उच्चार होतोय तुम्हाला जो ऐकायला येतोय, आय हा सगळं सांगतो, तर हा प्रत्यय लागलेला आहे चतुर्थी विभक्तीमध्ये. सेम अजून एक त्याचं काय होतं, नामाच्या शेवटी आय किंवा असं प्रत्यय लावून, नामाच्या शेवटी आय किंवा असं प्रत्यय लावून नामाची चतुर्थी विभक्ती एक वचन होते आणि नामाच्या शेवटी आण प्रत्यय लावून चतुर्थी विभक्ती अनेक वचन होते. पुन्हा लिहून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. नामाच्या शेवटी आय किंवा असं प्रत्यय लावून नामाची चतुर्थी विभक्ती होते, चतुर्थी विभक्ती एक वचन होते, आणि नामाच्या शेवटी आण प्रत्यय लावून चतुर्थी विभक्ती अनेक वचन होते. हे आहे डेफिनेशन. आपण 3 प्रकार डेफिनेशन पाहिलेलं आहे. पहिलं काय पाहिलेलं आहे, संपदाने चतुर्थी म्हणजे
यस म्हणजे ज्याला काही द्यायचे असेल, एखाद्याला एखादी वस्तू आवडते किंवा एखादी वस्तू पाहिजे असते तेव्हा चतुर्थी विभक्ती एक म्हणजे संपदान होते. आणि तसंच त्याच्याकरता या अर्थाने चतुर्थी विभक्ती होते. हे असे दोन पद्धतीने आपण पाहिलं. आणि शेवटला मी तुम्हाला सांगितलं आय किंवा अस हे प्रत्यय लावून, आय किंवा अस हे प्रत्यय लावून त्या चतुर्थी विभक्तीचं एक वचन होतं आणि शेवटी आणंग लावून नामाची चतुर्थी विभक्ती अनेक वचन होते. उदाहरणार्थ पाहूया आपण पुन्हा कसं. तसं आपण जे कॉन्स्टंट ठेवलेलं आहे नर, मातुल आणि कस्सक, ह्यांचंच आता पण आपण उदाहरण पाहूया. एक वचनामध्ये पहा, नर ह्याला जर आय किंवा अस प्रत्यय लागला तर काय होतं त्याचा उच्चार नराय किंवा नरस्स म्हणजे नरासाठी किंवा नरास. दुसरं आहे मातुल, ह्याला पुन्हा आय किंवा अस प्रत्यय लागला तर मातुलाय किंवा मातुलस्स म्हणजे मामासाठी किंवा मामास. कस्सक ह्याला आय किंवा अस प्रत्यय लागला तर कस्सकाय किंवा कस्सकस्स म्हणजे शेतकऱ्यासाठी किंवा शेतकऱ्याकरिता. हे अशा प्रकारे एक वचन चतुर्थी विभक्तीचं झालेलं आहे. अनेक वचनामध्ये पण सेम तसंच आहे. नर अधिक आय म्हणजे नरला आण प्रत्यय लागला, नरला आण प्रत्यय लागला तर नराण म्हणजे नरांसाठी किंवा नरांना. मातुल याला आण प्रत्यय लागला तर मातुलान म्हणजे मामांसाठी किंवा मामांना. कस्सक ह्याला आण प्रत्यय लागला तर कस्सकान म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांकरिता. अशा प्रकारचं आय आणि अस हे जर प्रत्यय लागलं तर चतुर्थी विभक्ती एक वचन, आण प्रत्यय लागलं तर चतुर्थी विभक्ती अनेक वचन. अशा प्रकारचं समजून घ्यायचं आपल्याला. आता आपण गेल्या वेळी जसं पाहिलं होतं, गेल्या 3 चतुर्थी विभक्त्यांमध्ये पाहिलं की आपल्याकडे शब्दसाठा कमी असल्यामुळे आपण वाक्य आपल्यासमोर असलं तरी आपल्याला त्याचा अर्थ समजत नाही. म्हणून काही शब्द देतोय मी, ते नोट डाऊन करा तुम्ही सगळ्यांनी. तर अकरांत पुल्लिंगी नामे आपण सर्व अकरांतच बघतोय सध्या. 9वी 10वीच्यासाठी आपण अकरांत पुल्लिंग जी विभक्ती आहे ती फक्त बघणार आहोत. भविष्यामध्ये जर हा एपिसोड जर तुम्हाला अजून जर तुम्हाला असं वाटतं की अजून वाढवावा तर आपण अधिक भाग घेऊन मग आ प्रत्यय, ई प्रत्यय, उ प्रत्यय ह्यांच्या प्रत्ययानुसार आपण त्याग करू. आपण ते भविष्यामध्ये पाहून घ्या. सध्या मुलांना गरजेचं आहे. 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा व्हिडिओ बनवतो असल्यामुळे शब्द लिहून घ्या. तापस म्हणजे तपस्वी, आचार्य म्हणजे आचार्य. ह्यांना जर आय आणि अस प्रत्यय लागला किंवा आण प्रत्यय लागला तर त्यांचे अर्थ त्यानुसार बदलतात. वैद्य म्हणजे वैद्य, सिंह म्हणजे सिंह, लुद्दक म्हणजे शिकारी, अज म्हणजे बकरा, वानर किंवा मक्कट म्हणजे वानर किंवा माकड, लाभ म्हणजे लाभ नफा किंवा फायदा, मंच म्हणजे पलंग, कुद्दाल म्हणजे कुदळ. म्हणजे हे सगळं अकरांत पुल्लिंगी नावे आहेत. आता क्रियापदे पाहूया. रोदती म्हणजे रडतो, हसती म्हणजे हसतो, लभती म्हणजे मिळवितो किंवा प्राप्त करतो, पविसती म्हणजे प्रवेश करतो, ददाती म्हणजे देतो, आददाती म्हणजे घेतो. ददाती म्हणजे देतो आणि आददाती म्हणजे घेतो. कीळती म्हणजे खेळतो, नहायती आंघोळ करतो, स्नान करतो, आकंगटी म्हणजे ओढतो किंवा खेचतो, अखंडती म्हणजे ओढतो किंवा खेचतो, पजहती म्हणजे त्यागतो किंवा वर्जित करतो. अशा प्रकारे आपण अकरांत पुल्लिंगी नामे पाहिलेत आणि क्रियापदे पाहिलेली आहेत. आता काही उदाहरणं पाहूया. आपण काय जास्त मोठा लेसन तुम्हाला पहिलं माहिती आहे की आपण मोठं लेसन घेणार नाही, छोटे छोटे उदाहरणं घेऊन आपण भाग छोटा करणार आहोत. तर एक वचनाची पहिलं उदाहरण बघूया. धीवरो नराय मच्छं आहरती. धीवरो नराय मच्छं आहरती. यातला कर्ता कुठला आला आहे? ओ प्रत्यय लागला म्हणून धीवरो झालेला आहे. कर्म कम्मत म्हणजे द्वितीय विभक्ती, मच्छं झालेला आहे आणि आहरती म्हणजे क्रियापद. तर नराय इथे आय प्रत्यय लागला आहे. नरला आय प्रत्यय लागलेला आहे. मग अशी आपण पाहिलं की नरला आय प्रत्यय लागला त्याचा काय उपयोग होतो? नरासाठी किंवा नरास असं त्याचं
वाक्य होऊ शकतो. ह्यासाठी नरस्स पण असं शब्द असला इथे असतो, तर म्हणजे धिवरो नरस्स मच्छं आहरती असाही शब्द असू शकतो, किंवा धिवरो नराय मच्छं आहरती, दोघांचा अर्थ समान असेल. काय अर्थ होईल? धिवरो म्हणजे मच्छीमार, मच्छं म्हणजे मासा, आहरती म्हणजे आणतो. म्हणजे काय झालं? नराय म्हणजे नरासाठी किंवा नरास, मच्छीमार माणसासाठी मासा आणतो. धिवरो नराय मच्छं आहरती, मच्छीमार माणसासाठी मासा आणतो. ह्याचंच अनेक वचन घ्यायला काय होणार आपल्याला? धीवरा नराण मच्छे आहरंती. इथे धिवरोचो धिवरा झाला, ओचा आ प्रत्यय लागला, मच्छंच्या ठिकाणी मच्छे लागला, ए प्रत्यय लागला, आणि आहरंती म्हणजे कर्ता बदलला तसं क्रियापदही बदललं. मगाशी कर्ता एक वचनामध्ये होता म्हणून क्रियापद एक वचनात, आणि आता कर्ता अनेक वचनामध्ये, तर क्रियापदही अनेक वचनामध्ये म्हणजे झालं. त्यासाठी आहरंती ती आणि अंती प्रत्यय लागलेला आहे. पहिल्यामध्ये ती होता प्रत्यय आणि आता अंती प्रत्यय लागलेला आहे. तर मच्छीमार माणसांसाठी मासे आणतात, मच्छीमार माणसांसाठी मासे आणतात. आता मच्छीमारो मच्छीमारे असं आपण म्हणू शकत नाही. मराठीमध्ये तो ट्रान्सलेट करताना लक्षात घ्या की अनेक किवळी आहेत, अनेक मासेमार आहेत, तर आपण त्याला मासेमारच म्हणतो किंवा मच्छीमारच म्हणतो अनेकांसाठी, तरी अनेक वचनासाठी. एक वचनामध्ये मच्छीमार वापरला होता, अनेकांसाठी मराठीमध्ये ट्रान्सलेट करताना मासेमार किंवा वेगळे शब्द नाही आहेत, तर ते मच्छीमार असा शब्द आहे ना, तर शेवटला आपला समजतो आणतात म्हणून. हा शेवटचा क्रियापद त्यासाठी आपण वापरलेला आहे. माणसांसाठी मासे आणतात. उदाहरणार्थ 2, पुत्तो मातुलस्स ओदनं ददाती. पुत्तो करता एक वचन, ओदनं द्वितीया विभक्ती आणि ददाती क्रियापद. तर पुत्तो मातुलस्स ओदनं ददाती. मातुलस्स जागी मातुलाय पण येऊ शकतं. पुत्तो मातुलाय ओदनं ददाती, किंवा पुत्तो मातुलस्स ओदनं ददाती म्हणजे पुत्र मामासाठी भात देतो. पुत्र मामासाठी, नराय मातुलाय किंवा मातुलस्स भात देतो, मामासाठी भात देतो. अनेक वचनात काय होतं? पुत्ता मातुलानं ओदनं ददंती. पुत्ता मातुलानं ओदनं ददंती म्हणजे पुत्र मामांसाठी भात देतात. पुत्र जागी मुले पण येऊ शकतं, याच्याच लक्षात घ्या. वाणिजो, तिसरं उदाहरण, वाणिजो कस्स कस्स अजंग ददाती. वाणिजो कस्स कस्स अजंग ददाती, किंवा वाणिजो कस्स काय अजंग ददाती. व्यापारी, वाणिजो म्हणजे व्यापारी आपल्याला माहिती आहे, कस्स कस्स म्हणजे शेतकरी, अज म्हणजे बकरा, आणि ददाती म्हणजे क्रियापद देतो. म्हणजे काय होतं? व्यापारी शेतकऱ्यास बकरा देतो. व्यापारी शेतकऱ्यास बकरा देतो. सेम अनेक वचन, वाणिजा कस्स कानं अजे ददंती म्हणजे व्यापारी शेतकऱ्यांना बकरे देतात. कस्स कानं अजे ददंती व्यापारी शेतकऱ्यांना बकरे देतात. तर अशा प्रकारची ही आपण 3 उदाहरणं पाहिलेली आहेत, एक वचनातली आणि अनेक वचनामध्ये. तर आय होप तुम्हाला आजचं लेसन समजलं असेल असं मी गृहीत धरतो. काही क्वेश्चन असतील, काही प्रश्न असतील तर मला पर्सनल कधीही तुम्ही विचारू शकता. आणि आपण सर्व मला आपला हा जो उपक्रम सुरू आहे, जे आपण 7 विभक्त्या बघणार, 8 विभक्त्या बघणार आहोत, 8वी ते आलं पण आहे, 7च विभक्ती आहेत. भविष्यामध्ये आपण ते बघणार आहोत. आपण सर्व मला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करता, प्रतिसाद देतात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. सध्या माझा माईकचा प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज थोडा घुमत असेल, व्यवस्थित येत नसेल, तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. पण लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल मी. तत्पूर्वी आपल्या सर्वांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करतो. आपण इथे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर आपण चॅनल लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हे आपला हा एपिसोड सगळ्यांना शेअर करा. आपले जेवढे आपलं 6वा एपिसोड असेल हा, तर आपण तो शेअर करावा आणि चॅनल सबस्क्राईब करावा एवढी विनंती करतो. आणि आपल्या सर्वांच्या प्रती पुन्हा एकदा मंगलमैत्री व्यक्त करून इथेच थांबतो. नमो बुद्धाय.